काचेसारखा पारदर्शक नायलॉन साबणाना आज आपण घरीच बनवणार आहोत। आपला जो घरगुती साबणाना आहे तो वापरून। नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी तुमचे माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करत आहे। अगदी कुरकुरीत असा हा साबणाना तयार होतो आणि करण्याची पद्धतही सोपी आहे। टाइमही कमी लागतो, गॅसही एवढा लागत नाही। एक दिवस फॅन खाली वाळल्यानंतर हा साबणाना पहा फ्रेंड्स किती सुट्टा सुट्टा झालेला आहे। आता आपण हा साबणाना तळून पाहूया फ्रेंड्स कसा झाला आहे ते। फ्रेंड्स इथे तेल चांगले गरम झालेले आहे। गॅस आता मंद आचेवर करून हा साबुदाणा आपण ह्यामध्ये घालूया। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा आपला कढईभर फुललेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा साबुदाणा तयार झालेला आहे। बाहेरचा जो तुम्ही नायलॉन साबुदाणा चिवडा आणतात तो तरी एखाद्या वेळेस कडक लागेल, पण हा साबुदाणा अगदी कुरकुरीत होतो आपण जो घरी तयार करतो तो। आणि एका वाटी साबुदाण्यामध्ये आपला बराच हा नायलॉन साबुदाणा तयार होतो। मस्त घरीच नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवून मी तयार केलेला आहे। खाण्याचाही मस्त हा चिवडा लागतो। नक्कीच रेसिपी ट्राय करा। रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी इथे मी साबुदाणा घेतला आहे। कोणत्याही वाटीने तुम्ही एक वाटी साबुदाणा यामध्ये घालू शकता। तर पहिले साबुदाणा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। रात्री मी हा साबुदाणा भिजत घालणार आहे आणि सकाळी आपण याचा नायलॉन साबुदाणा बनवणार आहोत। त्यानंतर साबुदाणा भिजून वर पाणी अर्धा इंच येईल इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे आहे। तर बोटाने पहा आपल्याला इतपत पाणी घालायचे आहे। ह्यामध्ये पाणी कमीच घालायचे कारण आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो अगदी मोकळा आणि सुटसुटीत हवा आहे। आपण जसे साबुदाणा खिचडी भिजवण्यासाठी पाणी घालतो तसेच यामध्ये तुम्ही पाणी घाला, जास्त पाणी घालायचे नाही। आता रात्रभर साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आता फ्रेंड्स आपण सकाळी पाहूया। तर पहा साबुदाणा आपला दुप्पट फुललेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे। तुम्ही पाहू शकता असाच आपल्याला मोकळा सुटसुटीत साबुदाणा हवा आहे। आता फ्रेंड्स हा जो साबुदाणा आहे सर्व मोकळा करून घ्यायचा आहे। प्रत्येक दाणा ह्याचा मोकळा झाला पाहिजे असा साबुदाणा आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता पाणी आपले परफेक्ट पडलेले आहे कारण साबुदाणा हा पूर्ण दाणा मोकळा होत आहे। साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे। आता आपल्याला अशा प्रकारे स्टीलची चाळणी घ्यायची आहे। आता फ्रेंड्स पहा जसे आपल्याला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे अशा प्रकारे या स्टीलच्या चाळणीमध्ये साबुदाणा पसरून घ्यायचा आहे। अगदी दाट असा हा साबुदाणा पसरायचा नाही, अगदी मोकळा सुटसुटीत असा हा साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे। जेवढा साबुदाणा ह्यामध्ये बसेल तेवढा मी इथे पसरवून घेतलेला आहे। 5 मिनिट आधी मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते एका स्टीलच्या पातेल्यामध्ये। स्टीलच्या पातेल्यामध्ये एखादी लिंबाची खाप टाकायची, ह्याने पातेले जे आपले आहे ते काळे होत नाही। मध्यम गॅसवर आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर पहा फ्रेंड्स मध्यम गॅसवर पाण्याला आता छान प्रकारे उकळी येत आहे। आता आपण गॅस मध्यमच ठेवणार आहोत आणि आपली स्टीलची चाळणी ह्यावर ठेवायची आणि त्यावर एक झाकण ठेवायचे जेणेकरून वाफ जाणार नाही। आपल्याला हा साबुदाणा फक्त 1 ते 1.5 मिनिट वाफवून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर। गॅस कुठेही कमी करायचा नाही। बरोबर घड्याळाचा काटा लावून तुम्ही 1 ते 1.5 मिनिट हा साबुदाणा वाफवून घ्या। बरोबर घड्याळाचा काटा लावून 1.5 मिनिट झालेला आहे। तर आता आपण ताटली काढून घेऊया। तर पहा आपला साबुदाणा छान वाफलेला आहे, पारदर्शक असा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता फ्रेंड्स मी एका परातीमध्ये पाणी घेतलेले आहे थंड, त्यामध्ये ही चाळणी ठेवूया जेणेकरून हा साबुदाणा लवकर मोकळा होईल। तर पहा अगदी 10 सेकंदातच हा साबुदाणा अगदी मोकळा होतो आणि काचेसारखा दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी पारदर्शक असा झालेला आहे हा साबुदाणा। अगदी एकन एक दाणा साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व साबुदाणा ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा। अतिशय सोपी पद्धत आहे ही, थंड पाण्यामध्ये घालून हा साबुदाणा काढून घ्यायची। प्रत्येक साबुदाण्याचा दाणा पहा तुम्ही इथे किती मोकळा झालेला आहे। आता परत आपल्याला ह्या चाळणीमध्ये साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे, जेवढा बसेल तेवढा। अगदी दाट पसरायचा नाही, मोकळा आणि सुटसुटीत थोडा गॅप राहील अशा प्रकारे हा साबुदाणा पसरायचा आहे। आणि सेम प्रोसेस आपण परत करणार आहोत। जोपर्यंत आपण हे परातीमध्ये साबुदाणा काढत होतो तोपर्यंत आपण जो गॅस आहे तो मंद आचेवर केला होता। आता परत आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर किंवा हाय फ्लेमवर करायचा आहे आणि परत आता ताटली ठेवून आपण हा मध्यम गॅसवर 1 ते 1.5 मिनिट साबुदाणा घड्याळाचा काटा लावून वाफवून घेणार आहोत। साबुदाणा इथे तुम्ही परत पाहू शकता छान वाफलेला आहे। 1 ते 1.5 मिनिटाचा फक्त इथे आपल्याला टाइम लागतो। गॅस परत आपण मंद आचेवर करणार आहोत आणि परत परातीमध्ये आपण हा साबुदाणा काढून घेऊयात। 5 बॅचमध्ये मी साबुदाणा हा वाफवून घेतला आहे। फक्त मला 8 ते 10 मिनिटाचा टाइम लागला आहे हा सर्व साबुदाणा वाफवून घेण्यासाठी। शेवटची बॅच आहे आता ही। तर मी चाळणी
परातीमध्ये ठेवते आणि हे जे पाणी आहे उकळलेले ते आपण टाकून देणार आहोत। तर फ्रेंड्स, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात की हा साबुदाणा वाफवण्यासाठी खूप वेळ लागतो, गॅस जळतो, पण असे अजिबात होत नाही। ही साबुदाणा वाफवण्याची क्रिया अगदी झटपट होते। फक्त 10 मिनिटाचा इथे आपल्याला 1 वाटी साबुदाणा वाफवण्यासाठी टाईम लागणार आहे। तसा 8च मिनिट लागतो, पण आपण जर मधी परातीमध्ये जी चाळणी ठेवतो त्याचा जर टाईम काउंट केला तर फक्त आपल्याला इथे 10 मिनिटाचा टाईम लागतो 1 वाटी साबुदाणा वाफवून घेण्यासाठी। आणि 1 वाटी साबुदाणामध्ये आपला बराच नायलॉन साबुदाणा तयार होतो। तुम्ही इथे पाहू शकता किती साबुदाणा आपला परातीमध्ये जमा झालेला आहे। अगदी मोत्यासारखा पारदर्शक असा हा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता। असा जेव्हा तुमचा पारदर्शक आणि काचेसारखा साबुदाणा तयार होतो तेव्हा हा साबुदाणा तळल्यावर अजिबात कडक लागत नाही, अगदी कुरकुरीत असा होतो। त्यामुळे साबुदाणा वाफवून घेताना चाळणीमध्ये दाट असा साबुदाणा पसरायचा नाही। छान सुटसुटीत साबुदाणा पसरवला की आपला साबुदाणा अशा प्रकारे काचेसारखा पारदर्शक दिसतो आणि तळल्यावर अजिबात कडक होत नाही, कुरकुरीत असा लागतो। आता फ्रेंड, जे पातेल्यामध्ये आपण हा साबुदाणा वाफवून घेतला होता, पाणी घातले होते, तेच पातेले घ्यायचे आहे। सेम आपल्याला इथे स्टीलची चाळणी घ्यायची आहे जी आपण घेतली होती। आता परातीमधील साबुदाण्यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला ह्या चाळणीच्या साहाय्याने निथळून घ्यायचे आहे, जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। अशा प्रकारे इथे आपण साबुदाण्यातील पाणी निथळून घेणार आहोत हाताचा वापर करून, हात स्वच्छ धुवून। तर 5 मिनिटे हे आपण पाणी निथळण्यासाठी असेच ठेवणार आहोत। आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल की आपला साबुदाणा किती ट्रान्सपरंट झालेला आहे। असाच आपल्याला साबुदाणा हवा आहे, जेणेकरून आपला नायलॉन साबुदाणा कुरकुरीत होईल। साबुदाण्यातील पाणी छान निथळले की आपण यामध्ये घालणार आहोत मध्यम आकाराच्या चमच्याने अर्धा चमचा मीठ। तुम्ही जर पोहे खायच्या चमच्याने मीठ घालणार असाल तर पाव चमचाच यामध्ये मीठ घाला। टाकलेले मीठ साबुदाण्यामध्ये सगळीकडे छान प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं। हात इथे स्वच्छ धुतलेले असावे याची काळजी घ्यावी। आता पाणी ह्यामधील निथळल्यानंतर फ्रेंड्स, इथे मी पॉलिथिन पेपर अंतरला आहे। ह्यावर अगदी मोकळा सुटसुटीत आपल्याला साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी मोकळा सुटसुटीत। जेवढा तुम्ही हा साबुदाणा मोकळा पसरवाल तेवढा हा साबुदाणा अगदी सुटसुटीत असा तयार होतो। अगदी दाना आपल्याला हा मोकळा पसरायचा आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपल्याला हे पसरवायचे आहे। 1 रात्र हा मी फॅनखालीच वाळवणार आहे। 1 वाटी घरगुती साबुदाण्यामध्ये माझा एवढा साबुदाणा तयार झालेला आहे नायलॉन। बराच हा साबुदाणा तयार होतो, अगदी तुम्हाला वर्षभर जाईल एवढा हा साबुदाणा तयार होतो। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा आणि उपवासालाही हा तुम्ही सर्व करू शकता। उपवासासाठी तुम्हाला साबुदाण्याचा चिवडा बाहेरून आणायची गरज नाही, अशा प्रकारेच तुम्ही घरी बनवून साठवून ठेवू शकता आणि उपवासाच्या वेळेस चिवडा बनवून खाऊ शकता। तर सकाळी आपण पाहूयात फॅनखाली 1 रात्र सुकल्यानंतर पहा अगदी सुटसुटीत असा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। आता 1 दिवस अजून मी उन्हात कडकडीत वाळवून घेणार आहे। तर 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर पहा आपला साबुदाणा, नायलॉन साबुदाणा किती पांढरा शुभ्र असा झालेला आहे। आणि आता आपण हा तळून पाहणार आहोत। तेल छान गरम झालेले आहे। आता गॅस हा मंद आचेवर करून हा साबुदाणा ह्यामध्ये थोडासा घालूया, अगदी थोडासा घालायचा। कढईभर हा साबुदाणा फुलला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अगदी पांढरा शुभ्र असा हा साबुदाणा तयार होतो, त्यामुळे तुम्ही हा घरी एकदा नक्कीच बनवून पहा। यातील एकही साबुदाणा तुम्हाला कडक लागणार नाही, अगदी कुरकुरीत असा हा साबुदाणा लागतो। लगेच तुम्हाला याचा मी आता साबुदाणा चिवडा बनवून दाखवते। तर पहा, त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे छान तळून घेणार आहोत। थोड्याच नायलॉन साबुदाण्याचा मी चिवडा बनवून दाखवणार आहे। शेंगदाणे ताटलीमध्ये काढून घेऊयात। आता त्याच तेलामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची आपण तळून घेणार आहोत। हिरवी मिरचीचे 2 मी भाग करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे। ही मिरची ही ताटलीमध्ये आता आपण काढून घेऊया। अगदी थोडेसे चिमूटभर मीठ आपण यामध्ये घालणार आहोत, कारण साबुदाणा बनवताना आपण ऑलरेडी यामध्ये मीठ घातलेले आहे। मिठाचा वापर इथे कमी करा। तुम्हाला जर इथे पिठी साखर यामध्ये घालायची असेल तर घालू शकता। मला पिठी साखर व्यतिरिक्त हा साबुदाणा आवडतो, त्यामुळे मी असाच मिक्स करून सर्व करणार आहे। साबुदाण्याचा इथे आवाज ऐका फ्रेंड्स, पहा किती कुरकुरीत असा हा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। नक्की या प्रकारे साबुदाणा तुम्ही बनवून पहा फ्रेंड्स, खूप छान आपला नायलॉन साबुदाणा तयार होतो। पहिले मी थोडा साबुदाणा केला होता, आता मी सर्व साबुदाणा चिवडा बनवलेला आहे। तर पहा फ्रेंड्स, किती पांढरा शुभ्र असा हा नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे आणि खाण्यासही अगदी हा कुरकुरीत लागतो। तर फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या।
धन्यवाद.